हाय फ्रेंड्स, सर्व नमस्कार. वेलकम टू चॅनल खन्ना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 12/7/2025ला शनिवारी कल्याणला सुपरफास्ट पॉवरफुल फायनल केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. ओके फ्रेंड्स, ज्यांनी मला शुभेच्छा दिले तर त्यांना सर्वांना थँक्यू फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, काल सिंगल शूट 12 जोड होते, पण प्युअर ओरिजिनल लॉक सिस्टमनुसार मी तुम्हाला दाखवलं आहे. पण त्याच्यापेक्षा पण जोड मिस झालेला आहे. पण त्याच्यापेक्षा आज कल्याणला प्युअर ऑफ संगम जोड मी तुमच्यासाठी घेऊन आला आहे. डायरेक्ट तुम्हाला सांगतो आज कल्याणला काय काय आपण फायनल करणार आहे. आज तारीख आहे कल्याणला 12/7/2025ला सिंगल शूट जोड आहे माझं 06 जोड बाहेर पडणार असेल तर कॉमन 5-6-9 पॅनल बाहेर पडत आहे. आणि दुसरीकडून 67 जोड कॉमन फिगर येत आहे. 5-5-6-67 त्याला क्लोजला पॅनल 278 येत आहे. ओके, या हिशोबानं फायनल करूया. व्हिडिओवर जाऊया आपण. व्हेरी क्रिटिकल फाउंडेशन, ओरिजिनल फाउंडेशनवर आज आपण फायनल करणार आहे फ्रेंड्स. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा तर तुम्हाला समजतील. हा पहिला फाउंडेशन आहे, तारीख आहे 2017मध्ये. हा 9वा ओपन बेरीज 6 बाहेर पडतोय गुरुवारी. पूर्ण ध्यान देऊन बघा. सेकंड टेचला हा 10 ओपन बेरीज 6 बाहेर पडतोय गुरुवारी 2020ला. थर्ड टेच आहे बाहेर पडतोय 1 ओपन बेरीज 6 बाहेर पडतोय गुरुवारी. चालू रेकॉर्डमध्ये 15 जोड बाहेर पडतोय. ओके, हा 9वा ओपन बेरीज 6 बाहेर पडल्यानंतर हा सोमवारी छक्का ओपन येऊन 1 फरक बाहेर पडतोय. छक्क्याला 1 वॉर्ड 7 ओपन येऊन 7 फरक बाहेर पडतोय. 1 अनसा 7 अनसा 13 3 फरक बाहेर पडा पाहिजे. 18 ओपन 3 फरक हा बेस बाहेर पडला आहे. हा जेव्हा बेस बाहेर पडतोय, जर ओपन बाहेर पडतोय 10 ओपन येऊन 4 फरक. हा जेव्हा बेस बाहेर पडला की 9वा ओपन येऊन 2 कमी 2 फरक. 10 9 8 ओपन येऊन 2 कमी 10 फरक बाहेर पडला आहे 88. हा करेक्ट ओरिजिनल बेस बाहेर पडला आहे 15 81 88. हा जेव्हा बेस बाहेर पडतोय ना फ्रेंड्स, या फाउंडेशनवर ओरिजिनल जोड कसं बाहेर पडतोय. हा बेरीज 6चं कंडिशन आहे. 6 बेरीजवर 6704 बाहेर पडलं की तर 6 बेरीज छक्का ओपन येऊन शनिवारी जोड बाहेर पडतोय 67. सेकंड बेसला ज्यावेळेस 06-74-91 बाहेर पडला तर 6 बेरीज छक्का ओपन येऊन शनिवारी जोड बाहेर पडतोय 67. जोड बाहेर पडलोय सिंगल शूट 67. थर्ड टेचला आता जेव्हा 15 81 88 बाहेर पडला ना, हा बेरीज 6 ओपन 6 डायरेक्ट शूट बाहेर पडणार आहे. छक्का ओपन येऊन 67 जोड बाहेर पडणार आहे. या फाउंडेशननुसार अटॅचेबल फाउंडेशन होणार आहे. सिंगल शूट 67 प्रिंटवाला लय मोठी चान्स आहे. आता ज्या 67ला माझे 2-3 बाजून छक्का ओपनला आणि 3 बाजून पेनल लागत आहे मला 5-5-6. या हिशोबानं 5-5-6 67 जोड एक डेंजर शूट डायरेक्ट शूटमध्ये फाउंडेशननुसार फायनल करायला लागणार आहे. कारण की हा फाउंडेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 97 67 04 67 हा झाल्यानंतर सर्वांनी दिसणार आहे. 06 74 91 67. थर्ड टेचला 15 81 88 67 सिंगल शूट जोड प्रिंटवाला लय मोठी चान्स आहे. हा ज्यावेळेस 67 बाहेर पडतोय ना, हा क्लोजमध्ये 7 क्लोजला पेनलमध्ये चौकाला बेरीज 9. हा पेनलमध्ये 7 क्लोजला तिरीला पेनलला बेरीज 9, चौक्याला बेरीज 9, तिरीला बेरीज 9. आता दुरीला 9 बेरीज म्हणजे 278 क्लोज पॅनलला लागत आहे या फाउंडेशननुसार. पण ह्यो 5-5-6 पॅनल 3 बाजून दुसरीकडून लागत आहे. पण सिंगल शूट 5-5-6 पॅनल छक्का ओपनला यायला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा तुम्हाला खतरनाक फाउंडेशन अटॅच कॉमन शूट आकडा तुम्हाला मी दाखवणार आहे. सिंगल शूट बाहेर पडणार आहे 5-6-9ला 06. हा फाउंडेशन व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये बाहेर पडणार आहे. ओके फ्रेंड्स, आता ही फाउंडेशन अटॅच कसं तयार होते बघा. हा बेस बघा. हा तारीख आहे 2021ला. 1 ओपन येऊन 8 फरक बाहेर पडतोय शनिवारी. 1ला 2 कमी 9वा ओपन येऊन 3 फरक बाहेर पडतोय. 8 फरक 3 फरक परत 8 फरक 9व्याला 2 कमी 7 ओपन 8 फरक बाहेर पडतोय. म्हणजे 1 ओपन येऊन 10 बेरीज, 9वा ओपन येऊन 1 बेरीज, 2 कमी 7 ओपन येऊन 2 बेरीज, 10 बेरीज 1 बेरीज 2 बेरीजला ही 75 जोड बाहेर पडलेला आहे. आता ही जोड का मी पकडायचं तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. ही जेव्हा 19 बाहेर पडतोय ना, हा 4-4-9 येऊन जोड 19 बाहेर पडतोय. सेकंड टेचला ही 92 बाहेर पडताना हा 4-4-2 येऊन 92 बाहेर पडतोय.
पहिला 4 4 9 9 आणि 3 12 4 4 2 9 आणि 3 12 आणि 3 15 हे 75 बाहेर पडताना इथं पण 75 आहे, पण 4 4 5 नाही, इथं 4 4 5 येऊन हा 75 फिगर बाहेर पडलेला आहे. ही ज्यावेळेला बाहेर पडत असताना त्याच्या खाली दुरी ओपन होऊन 10 बेरीज बाहेर पडतोय. त्याच्या खाली दुरीला 1 कमी 1 ओपन होऊन 3 बेरीज बाहेर पडतोय. दुरी 1 कमी 1 कमी 10 ओपन होऊन 6 बेरीज बाहेर पडा पाहिजे. 10 ओपन होऊन 0 ही जरा फाउंडेशन तयार होण्यासाठी हे जो पुढं सिस्टम बाहेर पडणार आहे. पण हे 4 4 5 तयार होऊन हा 75 बाहेर पडले की त्याच्या खाली दुरी 1 कमी 1 कमी 10 ओपन होऊन 0 बाहेर पडायला लय मोठी चान्स आहे. पण ह्याच्यापेक्षा खतरनाक तुम्हाला मी ऑफ संगम देतो म्हटलं ना, ती कसं बाहेर पडणार आहे ती फाउंडेशन तुम्हाला मी लिहून ठेवलेलं आहे. कसं 0 जी मेन लाईन तुम्हाला मी म्हटलं ना ते लिहून ठेवलेलं आहे. हा फाउंडेशन कसं बघायला तुम्हाला सांगतो. पहिला सोमवारी 7 ओपन बेरीज 6, नंतर 38 मंगळवारी, बुधवारी 85 आणि गुरुवारी 5 9 हॅट्रिक आणि चोबल जोड बाहेर पडतोय. ही फाउंडेशन कोणाचाही नजरात बाहेर पडत नाही. 7 9 38 85 5 9 ही पहिला बेस. सेकंड बेस आहे 7 आणि 7 14 चौका ओपन 6 बेरीज, नंतर मंगळवारी 43 21 73 1 2 3 4 जोड बाहेर पडलेला आहे एका वळीने. ओके, आता ते कसं बाहेर पडतोय. आता फाउंडेशनचा पहिला बेस बघा. हा तारीख आहे 2019 मध्ये. हा 7 ओपन बेरीज 6 जोड 38 85 5 9 1 2 3 4 ही वळ एकदा तयार झालं की कोणी अडू शकत नाही फ्रेंड्स. सरळ सरळ कल्याणवाला डायरेक्ट 4 4 फाउंडेशन जोड देतोय. 7 9 38 85 5 9 हा 7 9 38 85 5 9 हा सेकंड बेस बाहेर पडलेला आहे. 42 43 21 73 हा सेकंड बेस बाहेर पडला आहे 2021ला. 42 43 21 73 1 2 3 4 जोड. आता थर्ड टेचला आता काय काय पाहिजे बघा फ्रेंड्स. पहिला 7 बेरीज 6, 7 आणि 7 14 चौक्याला बेरीज 6, 4 आणि 7 11 एक्क्याला बेरीज 6 म्हणजे 15 जोड पाहिजे. मंगळवारी 38 मध्ये कट तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 43 परत 58 38 43 58. थर्डला बुधवारी 85 21 67 8 आणि 4 12 आणि 4 16 3 बेरीज 3 बेरीज 3 बेरीज 67. हा पंजाला फरक 4 5 आणि 2 7 7 फरक 6 7 आणि 2 9 9 फरक 8 म्हणजे 15 58 67 97 ही 4 जोड यायला पाहिजे. तो फाउंडेशन बाहेर पडलेला आहे. तो तारीख आहे 2022ला हा जोड बाहेर पडलेला आहे. 15 58 67 97 तुम्ही चेक करू शकता फ्रेंड्स. 15 58 67 97 ह्याला म्हणायचं कल्याणचा ओरिजिनल बेस आणि ओरिजिनल लाईन. किती बघा 4 4 जोड प्रिंट केलेला आहे. 15 58 67 97. सेकंड टेच आहे 42 43 21 73. थर्ड आपलं चालूमध्ये पहिला फाउंडेशन आपला 7 बेरीज 6 7 9 38 85 5 9 हा एक वळ तयार झाला आहे 4 4 जोडाचा. आता ह्या फाउंडेशनला क्वीन जोड कोणता. हा क्वीन जोड आहे 7 बेरीज 6 7 आणि 7 चौका येऊन बेरीज 6 चौकाने 7 11 एक्का ओपन येऊन बेरीज 6. आता ह्या फाउंडेशननुसार हा 6 बेरीजचा सिस्टम आहे. फाउंडेशन 6 बेरीजवर हा फाउंडेशन सगळं सुरुवात झालेलं आहे. आता हा 7 9 जोड रिपीट यायला पाहिजे गुरुवारी. तुम्ही चेक करू शकताय. हा 7 9 जोड गुरुवारी मार्केटला टोटल लॉक आहे. तो बाहेर पडलेला आहे 2021ला. गुरुवारी 7 9 जोड बाहेर पडलेला आहे. पूर्ण ध्यान देऊन बघा. सेकंड बेस आहे हा 42चा. हा 42 जोड रिपीट यायला पाहिजे गुरुवारी. टोटल लॉकमध्ये बाहेर पडलेला आहे. ज्या वेळेला पहिला 7 9 बाहेर पडतोय ना तर 7 9चा क्लोज पॅनल बाहेर बघा 568. ज्यावेळेला 42 फाउंडेशनचा 42 रिपीट येताना गुरुवारी 1 2 9. ज्या वेळेला फाउंडेशनचा 7 9 रिपीट येताना क्लोज पॅनल 568. 42 रिपीट येताना 1 2 9. 15 जर रिपीट येत असेल तर क्लोज पॅनल पाहिजे 780 म्हणजे 50 6 वाढ 1 6 वाढ 7 6 आणि 6 12 आणि 6 18 98 10 म्हणजे क्लोज पॅनल गुरुवारी ज्यावेळेला 15 बाहेर पडणार आहे त्यावेळेला 15ला क्लोज पॅनल 780 पाहिजे. तसंच पद्धतीने हा ज्यावेळेला फाउंडेशनचा 15 58 67 97 हा 15 जोड ज्या वेळेला गुरुवारी मार्केटला रिपीट येणार आहे त्यावेळेला क्लोज पॅनल बाहेर पडलेला आहे 780. किती ओरिजिनल बेसवरनं फाउंडेशन रिटर्न ज्यावेळेला बाहेर पडतो ना फ्रेंड्स किती लक्ष असते बघा. ज्यावेळेला 7 9 बाहेर पडतोय क्लोज पॅनल 568.
क्लोज पॅनल 1 2 9 हा क्लोज पॅनल बाहेर पडला आहे 780 ना 15. आता कंडिशन काय सांगितलं तुम्हाला, हा ज्या वेळा बेरीज 6ची कंडिशन आहे म्हणून ह्यो 6 बेरजेला 6 बेरीज टच होतोय. सेकंड टचला हा 42 बाहेर पडले की 6 बेरजेला 6 बेरीज टच होतोय. हा थर्ड टेचला पण हा 15 बाहेर पडले की 6 बेरजेला 6 बेरीज पण टच केलेला आहे. फ्रेंड्स मी तुम्हाला आपली खन्ना मास्टरमाइंड परिवार सर्वांना माहिती आहे, ही 8 ओपन हॅट्रिक 8 ओपन येणार मी सांगितलेलं होतं. कारण की 8 8 8 83 पण मला सिग्नल जोड पाहिजे होते, पण 83 पण झालं नाही. 85 फिगर आपली परफेक्ट होते. हॅट्रिक 8 ओपन या 8 ओपन येणार म्हणून सांगितलेलं होतं. कारण की हा 6 बेरजेला 6 बेरीज मी बघितलेलो 6 बेरीज प्रिंट व्हायला, पण 88ला 88 कोणी खेळणार नाही म्हणून ही रिस्की वाटलं होते म्हणून मी 88 डबल सोडलेलं होतो. पण ही 6 बेरजेला 6 बेरीज टच झालेला आहे. त्यामुळे ज्या वेळा फाउंडेशन 6 बेरीज बाहेर पडतोय ना, हा 7 9 वर 0 बाहेर पडतोय शनिवारी 5 6 9 0 बघा 6 बेरीज 6 फरक छक्का क्लोज जाऊन 5 6 9 0 ज्यावेळेला 42 जोड रिपीट बाहेर पडतोय फाउंडेशनचा 6 बेरीजला 6 बेरीज बाहेर पडला तर 6 बेरीज छक्का क्लोज शनिवारी शूट होऊन 5 6 9 0 आता थर्ड टेचला ज्यावेळेला फाउंडेशनचा 15ची 6 बेरीजला 6 बेरीज बाहेर पडला तर 6 बेरीज छक्का क्लोज जाऊन शनिवारी जोड 5 6 9 0 ही प्युअर ओरिजिनल फाउंडेशन तयार होणार आहे. फ्रेंड्स 5 6 9 0 कारण की इथं भरपूर 6 बेरीज छक्का क्लोज जाऊन 0 6 5 6 बाहेर पडतोय शनिवारी. आता इथं बघा छक्का 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 तिथे कन्फ्यूज करून ठेवलं आहे, पण आपले फाउंडेशननुसार 6 बेरीजला 6 बेरीज गेले की 6 बेरीज छक्का क्लोज शनिवारी जाऊन 0 येतोय. या कॉमन 5 6 9 आपल्याला तो गाईड करत असतोय. या 7 9 वर 5 6 9 0 हा 42 वर 5 6 9 0 हा 15 फिगर बाहेर पडल्यामुळे 780 पॅनल बाहेर पडल्यामुळे हा 6 बेरीजला 6 बेरीज बाहेर पडल्यानंतर हा 6 बेरीज छक्का क्लोज जाऊन 6 फरक 5 6 9 पॅनलनं सिंगल शूट 0 प्रिंट व्हायला लय मोठी चान्स आहे. फ्रेंड्स म्हणून मी तुम्हाला सांगतो फाउंडेशन रिटर्न ज्यावेळेला बाहेर पडतोय ना, ओरिजिनल जोड तो 15 बाहेर पडलेला आहे. त्याच्यानुसार ह्यो कॉमन ऑफ संगम प्रिंट व्हायला चान्स आहे. तुम्ही म्हणू शकता आता ही फाउंडेशन असं कॉमन येतोय का, कारण की हा 2022ला याला वरून स्कीम होते. माझा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ह्यो 08 बाहेर पडतोय क्लोज पॅनल 468. सेकंड टेचला इथं पण 08 बाहेर पडलाय, पण हा 08ला क्लोज पॅनल 468. आता हे थर्ड टेचला चालूमध्ये 08ला 468 म्हणजे कॉमन असं फाउंडेशन अटॅच करणार नाही. कॉमन फाउंडेशन याला पण वरून स्कीम आहे, पण ही कसं बाहेर पडलं याचं पुढं ॲडव्हान्स लॉक आहे. पण तशाच पद्धतीने हा 6 बेरीज येऊन बसलेला आहे प्युअरमध्ये 7 9 वर 5 6 9 0 हा सेकंड टेचला 42 झालं की 5 6 9 0 हा 15 बाहेर पडले की 5 6 9 0 ही डायरेक्ट ऑफ संगम प्रिंट व्हायला लय मोठी चान्स आहे. फ्रेंड्स म्हणून तुम्हाला सांगतो आज कल्याणमध्ये आपण काय काय फायनल का तुम्हाला क्लिअर कट सांगतो. हा 2च फायनल केला आहे मी 0 आणि 67, कारण की 5 6 9 कॉमन पॅनल आहे आणि 5 5 6 पण पॅनल 2 3 बाजून येत आहे आणि क्लोज पॅनल आपण बघितल्याप्रमाणे 278 पॅनल लागत आहे. आणि आज 0 आणि 67 हा दोन्ही पण ह्या आठवड्याचा नवीन अंक आहे. त्या हिशोबानं नवीन अंक येऊ शकते. ओल्ड अंक ऑलरेडी 8 चौका 1 झालेला आहे, त्यामुळे नवीन अंक दोन्ही नवीन अंक याला 99% चान्स आहे. फ्रेंड्स म्हणून मी दोन्ही पण हा नवीन अंक कॉमन फाउंडेशन शॉर्ट ही बाहेर पडणार आहे 67 15 वर 67 आणि दुसरीकडनं 15 वर 0 पण बाहेर पडतोय. त्यामुळे ही 15 जोड इज व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये बाहेर पडला आहे 780. हा 15 81 88 बाहेर पडले की 67. हा 15 वर 6 बेरीजला 6 बेरीज लागले की 6 बेरीज छक्का क्लोज जाऊन जोड बाहेर पडतोय 0 ओके फ्रेंड्स, या हिशोबानं फायनल करा, बिंदास फायनल करा. थँक्यू फ्रेंड्स, गुड लक, खन्ना मास्टरमाइंड.